मुक्तीला धरू नये, ज्याने आपल्याला जन्माला घातलेले, जेने हा जन्म दिला दान, तयाचे करीतो चिंतन, जगत जीवन नारायण. म्हणून शिवलोकामध्ये राहण्याचं भाग्य, त्याला सालोक्य नावाची मुक्ती मिळते. आणि जो भगवान शंकराची उपासना करतो त्याला सालोक्य नावाची मुक्ती मिळते. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. किती मुक्ती आहेत? तेने मुक्तीचारी साधिला, तेने मुक्तीचारी साधिला, तेने मुक्तीचारी साधिला, तेने मुक्तीचारी साधिला. किती? सलोकता. सलोकता म्हणजे जो भगवान शंकराची उपासना करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. तुका म्हणे शंभू भक्त आणि त्याचे राहणे कैलासात. आता आमचं नेमकं कुठे गेलाय तेच माहित नाही. एक पेपरवाला लिहितो वैकुंठवासी, एक पेपरवाला लिहितो स्वर्गवासी, एक पेपरवाला लिहितो कैलासवासी. पण नेमका कुठे गेलाय कोणालाच माहित नाही. जिथं गेलेलं आहे त्याचं नाव नाही घेत, नरकवासी. पण त्याचे राहणे कैलासात. जो शिवलोकामध्ये राहण्याचं भाग्य त्यालाच मिळतो, जो सालोक्य मुक्ती मिळते. कथा येणार आहे आपल्याला शेवटी. जसा गोकर्ण महात्म्य भागवतामध्ये आहे तसं शिवपुराणामध्ये चंचुला आख्यान आहे. चंचुला. तर चंचुला नावाची स्त्री, आता ते पुढे सांगेल मी, शेवटी येते. तिने काय भाग्य आहे महाराज, शिवपुराण ऐकलं म्हणून तिला शिव आणि पार्वतीच्या सान्निध्यात जागा मिळाली. अहो, पार्वतीने तिचा हातामध्ये घेतला. कुणाचा? त्या चंचुलीचा. कथा पुढे आपल्याला. म्हणजे त्याला कोणती मुक्ती मिळतात? त्याला मुक्ती म्हणतात सामिप्य मुक्ती, समीपता, सलोकता, समीपता. आणि मग मला सांगा, पार्वतीनं तिचा हात धरला, ती काही कमी आहे का पुण्यशाली? एखाद्या आमदारानं खासदारानं आमच्या पाठीवर हात ठेवला तो बाबा असं भुगतोय. आमदाराचा खासदाराचा हात पडला पाठीवर तर इतकं तुला गर्व होतो. पण त्या भगवान शंकराची अगर कृपा हो जाए तो मुक्ती मिले. सारोप्य. हरी आला हाता मग कैसी त्यांची सरली रधार. जमिनीवर पडलेलं पाणी समुद्रात जात, ते समुद्रातलं पाणी पुन्हा वापस येत. यथा गच्छति सागरम, पुन्हा वापस येत नाही. तसा एकदा जीव मुक्त झाला की त्याला पुनर्जन्म न विद्यते, पुनर्जन्म नाहीये त्याला. म्हणून परत एकदा सांगतो, जो भगवान शंकराची उपासना करतो त्याला सलोकता, सालोक्य मुक्ती मिळते. शिव पार्वतीचा सान्निध्य तेव्हाच मिळतं, त्याला सामिप्य नावाची म्हणजे समीपता. आणि सगळे शत्रू हातबरोबर होतात, बुद्धी वश होते. त्यालाच म्हणतात स्वरूपता, सायुज्यता आणि सर्वज्ञता प्राप्त होते, त्याला सायुज्य मुक्ती मिळतात. किती मुक्ती आहेत मग? 4. आणि पुन्हा शास्त्रामध्ये 4 सांगितलेल्या. कोणत्या? सकाम मुक्ती, निष्काम मुक्ती, क्रममुक्ती आणि सद्योन्मुक्ती. अशा 8 मुक्ती आहेत. 8. आणि तुकोबा वर्णन करतात. तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी, आता दिवस 4 खेळी मिळी. तुका म्हणे मुक्ती